तर आज आपण राहू इन 7th हाऊस अँड 8th हाऊस बघणार आहोत. तर बघा, राहूसारखा ग्रह जेव्हा 7व्या घरामध्ये येतो तेव्हा काय करतो? राहूला अट्रॅक्शन, डिझायर्स आणि पॅशनचा कारक म्हटलेला आहे. त्याबरोबर फॉरेन, इनसिक्युरिटी अँड सिक्रेसीचा कारक ग्रहसुद्धा राहूच आहे. आता बघा, राहू इन 7th हाऊस, 7वं घर कशाचं आहे हो? 7व्या घराला व्यापार म्हटलेला आहे. 7वं घर व्यापार किंवा बिझनेसचं आहे. त्याचबरोबर 7व्या घराला तुमच्या मॅरेजचं घर सुद्धा म्हटलेलं आहे. कोणत्याही प्रकारची पार्टनरशिप ही कोणत्या घरात आहे? तर 7व्या घरातच बसलेली आहे. प्लस अपोजिट जेंडरचं घर सुद्धा कोणतं आहे? तर 7वं घर आहे. आता बघा, राहू इन 7th हाऊस, राहूसारखा ग्रह जो 7व्या घरामध्ये आला, व्यापाराच्या घरामध्ये आला, मॅरेजच्या घरामध्ये आला, पार्टनरशिपच्या घरामध्ये आला, तर काय करणार आहे हो? राहूला इल्लिगल गोष्टींचा कारक म्हटलेला आहे. ह्या ठिकाणी राहू इल्लिगल गोष्टींना वाढवण्याचं काम करणार आहे. ह्यामध्ये राहू तुमचे अट्रॅक्शन, व्यापाराबद्दल, मॅरेजबद्दल, पार्टनरशिपबद्दल आणि अपोजिट जेंडरबद्दल सुद्धा वाढवण्याचं काम करणार आहे. तुमची डीपेस्ट डिझायर 7वं घर किंवा मॅरेज किंवा व्यापार हे असणार आहे. आता बघा, तुमची इनसिक्युरिटी सुद्धा तुमची पार्टनरशिप आणि तुमचं मॅरेज ठरणार आहे. मॅरेजमध्ये किंवा रिलेशनशिपमध्ये ब्रेकेज करण्याचं काम किंवा इनसिक्युरिटी आणण्याचं काम इथं राहू करणार आहे. तुमचं भय, तुम्हाला वाटणारा अनामिक भय सुद्धा तुमच्या मॅरेजबद्दल तुम्हाला इथं हा राहू देणार आहे. पण इथं 2 कंडिशन लागू होतात. राहू कोणत्या घरांबरोबर युतीमध्ये 7व्या घरामध्ये बसलेला आहे हे इथं मॅटर करतं. आता बघा, राहू 7व्या घरामध्ये जर 159च्या युतीबरोबर बसलेला आहे, राहू इन 7th हाऊस विथ 159 लॉर्ड्स. राहू 7व्या घरामध्ये 1, 5 आणि 9 या ग्रहांच्या स्वामींबरोबर बसलेला आहे. तर इथं राहू तुमच्या मॅरेजला, तुमच्या व्यापाराला, तुमच्या पार्टनरशिपला वाढवणार राहू ठरणार आहे. हा राहू एक बेस्ट कंडिशन आहे. त्यामुळे ह्या राहूला आपण एक चांगला राहू म्हणू शकतो. दुसरी कंडिशन, राहू इन 7th हाऊस विथ 3, 6, 11 लॉर्ड. बघा, तिसरं घर, 6वं घर आणि 11वं घर, ज्याला काम, क्रोध आणि मोह म्हटलेला आहे. काम, क्रोध आणि मोह या षडरिपूंबरोबर, या षडरिपूंच्या स्वामींबरोबर 3, 6, 11 या षडरिपूंच्या स्वामींबरोबर राहू जर 7व्या घरामध्ये बसलेला असेल तर ही राहूची कंडिशन मॅरेजमध्ये, व्यापारामध्ये, पार्टनरशिपमध्ये इल्लिगल गोष्टी, इनसिक्युरिटी आणण्याचं काम करणार आहे. त्यामुळे हा राहू आपण बॅड कंडिशन म्हणू शकतो. तिसरी कंडिशन बघा, राहू इन 7th हाऊस विथ नो वन इज देअर. म्हणजे तिथं कोणीही बसलेलं नाही, राहू एकटाच बसलेला आहे. कोणत्याही ग्रहांबरोबर युक्त नाही, कोणत्याही ग्रहांच्या दृष्टीमध्ये नाही, सिंगल राहू बसलेला आहे. तर हा राहू सुद्धा आपण काय म्हणू शकतो? चांगला म्हणू शकतो. हा राहू 7व्या घराचं स्वामी स्वतः असल्यासारखं रिॲक्ट करणार आहे आणि 7व्या घराची वृद्धी करणार आहे. त्यामुळे राहू इन 7th हाऊस विथ 159 लॉर्ड्स, 7व्या घराची वृद्धी. राहू इन 7th हाऊस विथ 3, 6, 11 लॉर्ड्स, ज्याला काम, क्रोध, मोहाचं घर म्हटलेलं आहे. तिथं काय करणार आहे? 7व्या घरामध्ये इनसिक्युरिटी अँड सिक्रेसी. राहू इन 7th हाऊस विथ नो वन इज देअर, हे सुद्धा एक चांगली कंडिशन आहे. राहू इन 7th हाऊस विथ अदर्स लॉर्ड्स, म्हणजे दुसरे कोणतेही लॉर्ड्स, जे दुसरं घर आहे, 4थं घर आहे, 12वं घर आहे किंवा 8वं घर आहे, तर तिथंही कंडिशन ही चांगली नाही आहे. सगळ्यात महत्त्वाचं काय आहे की राहूसारखा ग्रह जेव्हा 7th हाऊसमध्ये येतो तेव्हा आपल्याला फॉरेनच्या रिलेटेड जर आपण व्यवसाय किंवा पार्टनरशिप केली तर इथं काय करणार आहे? राहू ग्रोथ करणार आहे. राहूची 7व्या घरातली रेमेडी म्हणून आपण फॉरेन रिलेटेड व्यापार इथं करू शकतो. काय करू शकतो? तर फॉरेन रिलेटेड व्यापार किंवा फॉरेन रिलेटेड बिझनेस इथं आपण करू शकतो. प्लस तुमची पार्टनरशिप किंवा तुमचा पार्टनर जर राहू 7th मध्ये असेल आणि तो पार्टनर जर फॉरेनच्या रिलेटेड असेल किंवा फॉरेन कंपनीजमध्ये काम करणारा असेल, त्याचा संबंध कुठूनही फॉरेनशी किंवा वेगळ्या कल्चरचे असेल,
तर इथं राहू तुमच्या मॅरेजची वृद्धी करणार आहे, कारण राहूला वेगळ्या कल्चरचा ग्रह म्हटलेला आहे, राहूला फॉरेनचा ग्रह म्हटलेला आहे. ही इथील रेमेडी ठरू शकते. राहू इन 7th विथ नो वन और युती. जर फॉरेनचा कल्चरचा व्यक्ती असेल पार्टनरशिपमध्ये किंवा पार्टनर तुमचा फॉरेनचा असेल तर इथं वृद्धी होणार आहे आपल्या मॅरेजची किंवा पार्टनरशिपची. आता पुढं जाऊया. 8वं घर, सगळ्यात महत्त्वाचं घर, ज्याला पिढेचं घर म्हटलेलं आहे. बघा 8वं घर, 8वं घराला मृत्यूचं घर म्हटलेलं आहे. अचानकपणे हानी आणि अचानकपणे मिळणारे वेल्थ सुद्धा 8वं घरच दाखवतो. आता 8वं घर जे मृत्यूचं घर आहे आणि राहूसारखा ग्रह ज्याला डिझायर्सचा ग्रह म्हटलेला आहे, ज्याला इनसिक्युरिटी किंवा भयाचा ग्रह म्हटलेला आहे, हे भय तुमच्या 8व्या घरामध्ये आलं म्हणजे तुमच्या मृत्यूच्या ठिकाणी आलं. आता तुम्हाला मृत्यूचं भय असणार आहे का नाही हो, तर 8व्या घरामध्ये राहू बसून तुम्हाला मृत्यूचं भय सतावणार आहे. पण 8व्या घरामधला राहू जर 1-5-9 या लॉर्ड्स बरोबर असेल, 1-5-9च्या युती बरोबर असेल, तर हाच राहू तुम्हाला एक्स्ट्रीम लेवलची वेल्थ त्याच्या दशेमध्ये देणार आहे. राहू इन 159 लॉर्ड्स, 8th इन 159 लॉर्ड्स, एक्स्ट्रीम लेवलची वेल्थ, एक्स्ट्रीम वेल्थ या घरामध्ये देणार आहे. आता ही वेल्थ कधी मिळणार आहे हो, राहूची दशा, राहूच्या महादशेमध्ये ह्या गोष्टी होणार आहेत. राहू इन 8 विथ 3, 6, 11 लॉर्ड्स. आता 8व्या घरामध्ये राहू आहे आणि 3रा भाव, 6वा भाव आणि 11वा भाव काम, क्रोध, मध या भावांच्या स्वामींबरोबर इथं राहू बसलेला आहे. तर इनसिक्युरिटीला वाढवायचं काम करणार आहे. हा पर्सन एक सिक्रेटिव्ह पर्सन असणार आहे. मृत्यू रिलेटेड भय ह्या गोष्टीसुद्धा असणार आहेत आणि इलिगल गोष्टींमधून हा व्यक्ती काय करणार आहे, आपला पैसा किंवा एक्स्ट्रीम लेवलची वेल्थ मिळवणार आहे असं आपण म्हणू शकतोय. इथं इलिगल गोष्टी जास्त मोठ्या प्रमाणात ह्या व्यक्तीमध्ये वाढणार आहेत. प्लस ह्या व्यक्तीला व्यसन किंवा लत लागण्याची शक्यता सुद्धा इथं दाट आहे असं आपण म्हणू शकतो. आणि त्याचं व्यसन आणि त्याची लत त्याच्या मृत्यूचं कारण सुद्धा बनण्याची शक्यता आहे आणि व्यक्तीला मृत्यूचं भय, अनामिक भय इथं सतावत राहणार आहे. राहू इन 8th हाऊस विथ नो वन इज देअर, एकटाच बसलेला आहे. आता 8व्या घराचा स्वामी म्हणून हा राहू इथं रिॲक्ट करणार आहे. हे एक चांगली कंडिशन आहे. जर कोणीही त्याच्यावर युक्त नसेल, कोणीही त्याला बघत नसेल, एकटाच बसलेला आहे, तर 8व्या घराची ग्रोथ, ऑकल्टची ग्रोथ, ॲस्ट्रॉलॉजी, न्यूमरोलॉजी, वास्तू या रिलेटेड कोणतेही शास्त्र, गुप्त विद्यांमध्ये ग्रोथ हा राहू इथं दाखवतो. हा राहू तुमचं जे लाईफ पॅटर्न आहे म्हणजे तुमचं एज आहे, एजला वाढवण्याची, एजला ग्रोथ देण्याचं काम सुद्धा इथं करतो. राहू इन 8th हाऊस विथ नो वन इज देअर, ही सुद्धा एक चांगली कंडिशन आहे. 8व्या घरा रिलेटेड जर तुम्ही काम केलं तर काय होणार आहे, तुमची एक एक्स्ट्रीम लेवलची ग्रोथ इथं आपल्याला राहू देणार आहे. तर बघा 8व्या घरामध्ये ज्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टींना इथं वाढवायचं काम राहू करणार आहे. राहू इन 8th हाऊस 159 लॉर्ड्स, एक्स्ट्रीम वेल्थ इन राहू दशा. राहू विथ 3, 6, 11 लॉर्ड्स, बॅड कंडिशन आहे. राहू विथ नो वन इज देअर, ही सुद्धा एक चांगली कंडिशन आहे. तर असं आपण बघितलेलं आहे. धन्यवाद.